ठाकरेंची शिवसेना आपल्या 21 शिलेदारांसह सज्ज आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलेली आहे। यामध्ये बहुचर्चित लढत असलेल्या कल्याण मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। हातकणंगलेमधून सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कांबडी यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर नुकतेच उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलेले करण पवार यांना जळगावातून लोकसभेचं तिकीट देण्यात आले। ठाकरेंचे हे 21 शिलेदार कोण आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम संजय देशमुख, मावळ संजोग वाघेरे, चंद्रहार पाटील सांगली, हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर, छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे, धाराशिव ओमराजे निंबाळकर, शिर्डी भाऊसाहेब वागचौरे, नाशिक राजाभाई वाजे, रायगड अनंत गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत, ठाणे राजन विचारे, मुंबई ईशान्य संजय दीना पाटील, मुंबई दक्षिण अरविंद सावंत, मुंबई वायव्य अमोल कीर्तीकर, परभणी संजय जाधव, मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई, कल्याण वैशाली दरेकर, हातकणंगले सत्यजित पाटील, जळगाव करण पवार, पालघर भारती कांबडी। ठाकरेंकडून आतापर्यंत 21 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत। दरम्यान उमेदवारी जाहीर करताना उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। बोलले फिसकटण्याचा प्रश्न नाहीये, पण शेवटी जर का हुकुमशाही गाण्याची असेल तर तिकडे विरोधी पक्ष म्हणून जे आज आम्हाला म्हटलं जातं, ह्या पक्षांची ताकद ही वाढली पाहिजे। आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की या पूर्वीच्या 19 सालच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा कोल्हापूरकरांनी शिवसेनेला विजयी केलं होतं। त्यातली कोल्हापूरची जी जागा आहे ती आम्ही शाहू महाराजांचा मान ठेवून ते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ती त्यांना काँग्रेसला दिली। साहजिकच आहे दुसरी जागा पण जर का आम्ही सोडली तर तिथला जो एक शिवसेना प्रेमी हिंदुत्ववादी मतदार आहे तो नाराज होण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही हातकणंगले आणि सांगली लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणून कल्याण डोंबिवलीमधून मी वैशाली दरेकर राणे, त्याच्यानंतर हातकणंगलेमध्ये आमचं सत्यजित पाटील यांचं नाव मी जाहीर करत आहे। त्याच्यानंतर पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबडी, त्यांचं नाव मी जाहीर करत आहे। आता फक्त राहिला जळगाव। जळगावचं काय करायचं? जळगावला करण पवार आपल्या समोर बसलेले आहेत आणि उन्मेष दादा आणि सगळ्या माझ्या सहकार्यांनी ललिताताई पण सोबत आलेल्या आहेत, त्या वैशालीताई आहेत, सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे। आणि मला खात्री आहे की जळगावमधून यावेळेला अस्सल शिवछत्रपतीचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेल्याशिवाय राहणार नाही। आता एक जागा जी राहिलेली आहे त्याच्याबद्दल आता बघू, आमच्या मित्रपक्षांकडे मुंबई उत्तर आमच्या मित्रपक्षाला आम्ही विचारतोय ते लढणार आहेत का। ते जर लढत असतील तर त्यांना लढू द्या, नाहीतर आम्ही ती जागा आमचा उमेदवार जाहीर करू। दरम्यान ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वैशाली दरेकर आणि श्रीकांत शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर मला अतिशय आनंद झालाय, कारण शिवसेनेची परंपरा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याची आणि ती संधी आज मला प्राप्त झालेली आहे। मी खरोखर त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही आणि 100% मी सांगते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षाचा खासदार म्हणून मी संसदेमध्ये दाखल होणार। त्यांनी उमेदवार जो आहे तो जाहीर या ठिकाणी केलेला आहे आणि जाहीर केल्यानंतर मला वाटतं प्रत्येक जण जो आहे तो निवडणूक या ठिकाणी लढत असतो। निवडणूक जी आहे निवडणुकीसारखी आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत। कोणीही जरी उमेदवार असला तर ज्या गोष्टी निवडणुकीसाठी कराव्या लागतात त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निवडणुकीसाठी आम्ही करणार आहोत। बैठका ज्या आहेत ऑलरेडी चालू आहेत पक्षाच्या शहर वाईज। आजही जी आहे बैठक कल्याण ईस्टमध्ये आहे, काही प्रतिष्ठित नागरिकांबरोबर आहे आणि ज्या गोष्टी इलेक्शन लढण्यासाठी आजपासून 48 दिवस बाकी आहेत, पण तरीही जे आहेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, कार्यकर्ते जे आहेत ते जोमाने कामाला लागलेले आहेत। दरम्यान चर्चेत असलेल्या कल्याणमधील उमेदवार कोण आहेत? वैशाली दरेकर ज्यांचं नाव आज जाहीर झालेलं आहे, आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया। 2009 साली मनसेकडून लोकसभा निवडणुकीच्या त्या उमेदवार बनल्या। 2009 सालच्या निवडणुकीमध्ये त्यांना 1 लाखांहून अधिक मतं पडलेली होती।
2010ला कल्याण डोंबिवली महापालिकेत त्या मनसेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. कल्याण डोंबिवली पालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. पक्षफुटीनंतर त्या निष्ठावंत म्हणून शिवसेनेमध्ये कायम राहिल्या आणि आता त्यांना कल्याणची उमेदवारी जाहीर झालेली आहे.